आज आपण माझ्या घरच्या पद्धतीने चिकनचा मसाला बनवणार आहोत। असं एकच बनवलेत ना तर तुम्ही त्याच्याबरोबर भात, भाकरी, चपाती, अगदी पावसुद्धा खाऊ शकता। आज आपण माझ्या पद्धतीने चिकन बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो थोडं जरा जास्त चिकन घेतलेलं आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ या चिकनला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। चिकन बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। 1 चमचा तेल घालायचं। सर्व कढईला तेल असं आपल्याला लावून घ्यायचं। तेल गरम झालं की 1 चक्रफूल, तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी। तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही 2 लवंग आणि 4 काळी मिरची दाणे घालू शकता। त्याच्यामध्ये आपलं चिकन घालायचं। आणि मिक्स करायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस थोडा बारीक करायचा। चिकनला ना स्वतःचं पाणी सुटेपर्यंत ना झाकणावरती पाणी ठेवायचं नाहीये। मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं। ती पाणी ठेवायचं आणि 10 मिनिटं ह्याला आपण शिजवून घ्यायचं, म्हणजे 50% ह्याला आपण शिजवून घ्यायचं। आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत। कांदे आहेत ना ते मी गॅसवरच भाजून घेतलेले आहेत। जाळी घ्यायची आणि त्याच्यावरती भाजायचे। पण भाजायच्या आधी ना कांदे असे फोडून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात। असे भाजून घेतलेले 2 कांदे आहेत आणि 1 लसूण आहे। हिला आपण आता सोलून घेणार आहोत। थोडंसं आलं, मोठी 1 वाटी खोबऱ्याची आहे, तिला किसून भाजून घेतलेली आहे। जर तुमची छोटी असेल ना तर 2 वाट्या घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर देठासकट घ्यायची, मसाल्याला चांगली चव येते। मग आज आपण आपल्या घरचेच खडे मसाले वापरणार आहोत। त्याच्यासाठी 1 चमचा खसखस, 1 चमचा धणे, 1 7 ते 8 काळी मिरीचे दाणे, थोडंसं दालचिनी, 1 हिरवी वेलची, पाव चमचा शहाजिरं, 1 काळी वेलची आणि 2 लवंग। ही काळी वेलची आहे ना, काळ्या वेलचीचं मी साल काढून टाकणार आहे आणि दाणे घेणार आहे। ह्याला हलकेसे असे मी भाजून घेतलेले आहेत। मिक्सरला पहिले ना हे खडे मसाले आहेत ते फिरवून घ्यायचे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये कांदा खोबरं एकत्र करून वाटायचं आहे। आपला मसाला तयार आहे आणि हे चिकन आहे ना ते पण मी शिजवून घेतलेलं आहे 10 मिनिटं। आणि त्याला जे सुटलेलं पाणी आहे म्हणजे अळणी रसा आहे। तुम्हाला जर अळणी रसा करायचा असेल ना तर असं तुम्ही पाणी काढायचं। हे पाणी आहे ना ते मी ह्या चिकन मध्येच वापरणार आहे। आता आपण चिकनला फोडणी देणार आहोत। कढई गरम झाली की मोठा 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की 4 पाकळ्या लसूणच्या ठेचून घालायच्या। छोटावाला 1 कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा आपला नरम पडला ना की त्याच्यामध्ये हे वाटलेला मसाला घालायचा, म्हणजे वाटण घालायचं। गॅस बारीक करायचा आणि वाटण आहे ना ते आपल्याला परतून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलं आपला मसाला खाली चिटकतोय, करपतोय म्हणून मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी घालायचं, पण मसाला चांगला परतून घ्यायचा। चिकनची चव आहे ना तुम्ही मसाला परतण्यावर आहे, मसाला चांगला परतून घ्यायचा। त्याला मी 7 मिनिटं तरी परतून घेतलेला आहे। आपल्याला वाटलं तर थोडा गॅस मोठा करायचा, थोडासा बारीक करायचा आणि याला परतून घ्यायचं। तर गॅस एकदम बारीक करायचा। छोटे 6 चमचे घरचा लाल मसाला,
लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुमचा मसाला तिखट असेल तर थोडासा कमी घालायचा. छोटा 1 चमचा चिकन मसाला, आणि आपण हे चिकनचं पाणी काढलेलं आहे ना ते, आणि मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची. आणि मसाल्यातलं सर्व तेल बाहेर सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. वाटलं आपल्याला मसाला सुकलाय तर परत ते चिकनचं पाणी घालायचं. जर तुमच्याकडे चिकनचं पाणी जास्त नसेल तर तुम्ही गरम पाणी घातलं ना तरी चालेल. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे. 2 चमचे देठासकट कोथिंबीर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. चिकन शिजताना पण आपण मीठ घातलेलं आहे, ते लक्षात घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. कढईमध्ये मसाला घातल्यापासून आतापर्यंत त्याला मी 10 मिनिटं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं चिकन घालायचं आणि मसाल्यामध्ये हे चिकन आहे ना चांगलं असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आणि हे आपलं चिकनचं पाणी उरलेलं आहे ना ते सुद्धा. गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये. जर तुम्ही इथे थंड पाणी वापरलं ना तर सर्व तुम्ही एवढा मसाला भाजलात ना त्याची सर्व मेहनत तुमची फुकट जाणार आहे, कारण चिकनला मग टेस्टच येणार नाही आहे. आणि मग चिकन थंड पाणी घातल्याच्यानंतर चिकनसुद्धा चामट होतं, कारण ते परत गरम होण्यासाठी वेळ लागतो ना, म्हणून याच्यामध्ये आपण गरम पाणीच घालायचं आहे. आणि जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे किंवा मसाला पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे. आणि 10 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत. आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता. हाडापासून बाजूला झालं ना की समजायचं की आपलं चिकन चांगलं शिजलं आहे. ते गॅस बंद करायचा. तुमच्याकडे जर पाहुणे आले तर असं घाई गडबडीमध्ये असं एकच चिकन मसाला बनवलात ना तर तुम्ही त्याच्याबरोबर वडे पण खाऊ शकता, पुऱ्या खाऊ शकता, भात भाकरी चपाती सर्व काही खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की एकदा तुम्ही करून बघा. आणि आजची जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरून जाता, तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.